आता आपण प्रॉब्लेम नंबर 12 हा जो प्रॉब्लेम तुम्हाला दुसरा पाठवलेला आहे त्याच्या संदर्भात आपण आता माहिती घेणार आहोत. तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे, सोडवलेलं सोल्युशन देखील या ठिकाणी दिलेलं आहे. हा प्रॉब्लेम तुम्ही उतरून पूर्ण काढायचा आहे, सोल्युशन देखील लिहून घ्यायचं आहे आणि या सोल्युशनमध्ये म्हणजे उत्तरामध्ये प्रॉब्लेममधला कुठला ॲटम कोणत्या ठिकाणी आला आणि का आला याची माहिती मी तुम्हाला आता देणार आहे. आता प्रॉब्लेम आपण वाचायला सुरू करूया. गिवन बिलो इज द ट्रायल बॅलन्स ऑफ मिस दिव्या मॅडम on 31st March 2006 prepared trading and profit and loss account for the year ended 31st March 2006 and balance sheet as on that date. असा प्रॉब्लेम दिलेला आहे मिस दिव्या मॅडमचा 31 मार्च 2006चा हा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला काय तयार करायचं आहे, त्याच्यावरून आपल्याला ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हो ना इन द बुक्स ऑफ दिव्या मॅडम असं हेडिंग द्यायचं आहे, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st मार्च 2006. काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकाच ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. पहिले एक 10 ओळी आपण ट्रेडिंग अकाउंटला सोडायचे, एकाच वेळी आखून घ्यायचं आणि असं बेरजेचं रकाना किंवा कोष्टक टाकायचं, रकाना टाकायचा आहे आणि या बेरजेच्या रखान्याच्या पहिल्यांदा सोडवण्या अगोदरच हा टाकायचा आणि या बेरजेच्या रखान्याच्या वर जो भाग येईल तो ट्रेडिंग अकाउंट आणि या बेरजेच्या रकानाच्या खाली जो भाग येईल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि या ठिकाणी आपण परत बॅलन्स शीट पण बघितलेलं आहे. ही असेट बाजू आहे, ही लायबिलिटी बाजू आहे. लक्षात आलं काय बघा. आता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला खरेदीचा खर्च आणि उत्पादनाचा खर्च जर असेल फॅक्टरीचा वगैरे तो घ्यायचा आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला विक्री आणि शिल्लक माल वगैरे काय असेल तर ते घ्यायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला सर्व इतर खर्च आणि तोटे हे आपण या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि बरोबर याच्या उलट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला फायदा आणि उत्पन्न, ज्या ज्या मार्गाने तुम्हाला उत्पन्न मिळालेलं आहे, फायदा झालेला आहे, ते तो सर्व इथं घ्यायचा आहे. तोटा असेल तर या बाजूला, खर्च असेल तर या बाजूला आणि फायदा असेल तर क्रेडिट बाजूला. आणि त्याच्यानंतरचं जे आहे बॅलन्स शीट म्हणजे हे स्टेटमेंट आहे, समजलं का. आणि या बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटच्या या बाजूला लायबिलिटी आहे. लायबिलिटी म्हणजे कॅपिटल, भांडवल व देणी, कॅपिटल अँड लोन्स वगैरे काय असतील तर ती. आणि असेट बाजूला मालमत्ता आणि येणी. मालमत्ता इथं दाखवलेल्या आहेत बघा, येणी देखील दाखवले आहेत, ते कशा पद्धतीनं आपण बघायचं आहे. आता प्रॉब्लेम जो दिलेला आहे त्याची बेरीज आहे बघा ट्रायल बॅलन्सची 2,77,000 2,77,000 डेबिट क्रेडिटची बेरीज आहे. ॲडजस्टमेंट आपण त्याच्या बघायच्या आहेत. त्यामध्ये पहिली ॲडजस्टमेंट स्टॉकची आहे, क्लोजिंग स्टॉकची, ती नंतर आपण घ्यायचीच आहे. इन्शुरन्स इन्क्लूड 2,000 पेड फॉर लाईफ इन्शुरन्स प्रीमियम. इन्शुरन्सला टिक करायचं आहे आणि ड्रॉइंग असतील तर ड्रॉइंगला देखील टिक करायचं आहे. लक्षात आलं. त्याच्यानंतर इंटरेस्ट ₹1,500 ड्यू बट नॉट रिसिव्ड ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्टवरला टिक करायचं आहे आणि इन्व्हेस्टमेंटला देखील या ठिकाणी टिक करायचं आहे. लक्षात आलं का बघा. त्याच्यानंतर दोन्ही ठिकाणी टिक केल्यानंतर पुढचे डिप्रिसिएट मशिनरी बाय 10%, फर्निचर बाय 5%. मशिनरीला प्रॉब्लेममध्ये टिक करायचं आहे आणि फर्निचरला देखील टिक करायचं आहे. त्याच्यानंतर प्रोव्हाइड रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स 5% ऑन सन्ड्री डेटर्स अँड डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 2%. सन्ड्री डेटर्सला एकदा टिक करायचं आहे आणि सन्ड्री क्रेडिटर्सला एकदा टिक करायचं आहे. दोन्हीही आपण टिक करायचं म्हणजे इनरला घेण्यासाठी ॲडजस्टमेंटसाठी आपण घेतलेलं आहे. आता प्रॉब्लेम ज्यावेळी आपण बघतो त्याच्यामध्ये बघा रिटर्न आउटवर्ड आहे आणि रिटर्न आउटवर्ड म्हणजे खरेदी केलेला माल परत पाठवला आणि ही ॲडजस्टमेंट इथंच घ्यावी लागते. त्यामुळं परचेसिसला एक टिक करायचं आहे आपल्याला. त्यामुळे ज्यावेळी परचेसिस येईल ते परचेसिस आपण इनरला घ्यायचं आहे. रिटर्न आउटवर्ड ही ॲडजस्टमेंट परचेसिससाठी आहे. ठीक आहे. आता आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेमला सुरुवात करायची आहे. ट्रायल बॅलन्समधला पहिला आयटम आहे कॅपिटल आणि कॅपिटल हा लायबिलिटी बाजूला येतो, तो इनरला घ्यायचा आहे. त्याच्या खाली 4 ओळी सोडून अंडरलाईन करायची आहे. 4 ओळी लागतातच त्याला, समजलं का. त्याच्यानंतर आला स्टॉक ऑन 1 एप्रिल 2005 म्हणजे ओपनिंग स्टॉक.
वर्षाच्या सुरुवातीचा माल, गेल्या वर्षीचा शिल्लक माल, तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला इथं आउटरला 40,000 घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा बिल्स रिसिएबल. बिल्स रिसिएबल म्हणजे येणं हुंडी आणि येणं हुंडी असेट बाजूला या ठिकाणी बिल्स रिसिएबल येणं दाखवायचं आहे. कॅश. कॅश म्हणजे पैसे आणि पैसे म्हणजे ही संपत्ती आहे, आपली मालमत्ता आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या असेट बाजूला इथं कॅश दाखवलेला आहे बघा 1,000. त्याच्यानंतर आलं बा मशिनरी. मशिनरी ही देखील मालमत्ता आहे आणि त्याला टिक केलेलं आपण, ते किंमत 50,000 रुपये. आणि मशिनरी ही आपण कुठं दाखवायची आहे, मालमत्ता असल्यामुळं बॅलन्स शीटच्या असेट बाजूला आणि टिक केलेल्यामुळं इनरला घ्यायचे 50,000 रुपये आणि एक ओळ सोडून अंडरलाईन करायचं. समजलं. हे रिकामटेबल ज्यावेळी नंबर येईल ॲडजस्टमेंटचा त्यावेळी आपण ते बघूया. त्यानंतर परचेसेस अँड सेल्स. परचेसेस दिलेले आहेत. परचेस ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला येणार, त्याला टिक केलेला आहे, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनरला घ्यायचं आणि एक ओळ सोडून अंडरलाईन करायची. त्याच्यानंतर बा सेल्स. आणि सेल्स बा या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय सेल्स म्हणून घेतलेला 1,18,000 रुपये. त्याच्यानंतर रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स. काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर आपलं काही लोकांच्याकडे येणं असं, उधारीवर माल आपण विकतो आणि हे लोक काही वेळेला त्यातले पैसे बुडण्याची शक्यता असते, म्हणून आपण त्याच्यासाठी येणं जे आहे ते कमी करतो, त्याला रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स असं म्हणतात. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स RDD असं आपण त्याला शॉर्टमध्ये म्हणतो. हा गेल्या वर्षीचा निधी आहे आणि गेल्या वर्षीचा रिझर्व त्यांनी केला होता, मात्र गेल्या वर्षीचे सगळेच पैसे वसूल झाले, त्यामुळं हा निधी त्यांनी वापरला नाही. म्हणजे निधी तयार केला होता मात्र वापरला नाही, याचा अर्थ तो आपला काय झाला, फायदा झाला यावर्षी. म्हणून रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट ॲक्च्युली घ्यायला पाहिजे कुठं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला फायद्याच्या नियमाप्रमाणे घ्यायला पाहिजे. मात्र रिझर्व्ह RDD एकाच एकाच अकाउंटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दाखवायचं, थोडं इकडं असं न दाखवता आपण ते एकत्रीकरण घ्यायचं आहे. आता याचा बॅलन्स कुठला, 1,000चा बॅलन्स आहे RDDचा, ही ओल्ड RDD आहे आणि त्याचा बॅलन्स आहे क्रेडिट. त्यामुळे इथे इनरला घेतलेला आहे, कारण का डेबिट बाजूला खर्चाचे आयटम येतात, त्यामुळे टू न्यू RDD न्यू म्हणून लिहायचं, त्याला वर जागा सोडायची, लेस ओल्ड RDD म्हणायचं 1,000 आणि इथं त्याच्या खाली परत एक ओळ सोडून अंडरलाईन करून आपण एक ओळ सोडून अंडरलाईन केलेली आहे. त्याच्यानंतर बा फर्निचर ही मालमत्ता आहे आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे आणि त्यामुळं आपण बॅलन्स शीटच्या असेट बाजूला फर्निचर इथं इनरला घेतलेलं आहे बघा, इथे एक ओळ सोडून अंडरलाईन करायची. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक आणि गुंतवणुकी आपली मालमत्ता आहे, त्यामुळं आपण बॅलन्स शीटच्या असेट बाजूला या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट 14,000 घेतलेलं आहे. त्याचं व्याज येणं आहे म्हणून त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे इनरला घेऊन इथे इनरला घेतलेला एक ओळ सोडून अंडरलाईन करायचे. त्याच्यानंतर रिटर्न आउटवर्ड. खरेदी केलेला माल परत पाठवला आणि खरेदी केलेला माल परत पाठवल्यामुळं आपली खरेदी काय होणार, कमी होणार आणि कमी होणार, म्हणून लेस रिटर्न आउटवर्ड. या 80,000 मधून 1,000 वजा करायचे आणि आउटरला 79,000 रुपये आपण घ्यायचे. त्याच्यानंतर बा सन्ड्री डेटर्स अँड क्रेडिटर्स. सन्ड्री डेटर्स म्हणजे उधारी येणं आणि सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे उधारी देणं. आपण उधारीवर माल खरेदी करतो आणि उधारीवर माल विकतो आणि येणं असेल तर असेटच्या बाजूला घ्यायचं सन्ड्री डेटर्स, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, टिक केलेलं आहे आपण, त्यामुळे इनरला घेतलेला आहे बा 30,000 आणि अंडरलाईन एक ओळ सोडून अंडरलाईन करायचं आहे. क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी बाजूला आयटम येतो, ती किरकोळ देणं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स त्याच्यावर देखील ॲडजस्टमेंट आहे, म्हणून 55,000 रुपये लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट म्हणून इनरला घ्यायचं आहे, ते नंतर आपण ॲडजस्टमेंट बघायचे आहे, एक ओळ सोडून अंडरलाईन करायचं आहे. त्याच्यानंतर बा सॅलरी म्हणजे पगार हा खर्च ऑफिसचा, त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू सॅलरी घ्यायची आहे, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नसल्यामुळं आउटरला 8,000 घ्यायचे आहे. वेजीस हा मूळ खर्च आहे, वस्तू उत्पादनाच्या खर्चाच्या संदर्भात किंवा खरेदीच्या संदर्भात येतो, त्यामुळे वेजीस हा आयटम आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला घ्यायचा आहे. टू वेजीस 8,000 इथं आउटरला घेतलेले आहे. इन्शुरन्स, विमा उतरवल्या आणि विम्याचा खर्च जो आहे तो इतर खर्चामध्ये येत असल्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू इन्शुरन्स. आता काय केलं, इन्शुरन्सला टिक केलं आहे आपण, त्यामुळे इनरला 5,000 रुपये घ्यायचे आहेत आणि एक ओळ सोडून अंडरलाईन करायचे. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सिस किरकोळ खर्च आहेत, सर्वसाधारण खर्च आपण त्याला म्हणतो मराठीत, आणि हा जो सर्वसाधारण खर्च आहे
हा सर्वसाधारण खर्च आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू जनरल एक्सपेन्सेस 3000 रुपीज घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स म्हटलं आहे 3000 आणि ही याच्यातच ॲडजस्टमेंट असल्यामुळं त्याला देखील आपण इथे ठीक केलेला आणि इनरला घ्यायचं टू ॲडव्हर्टाइजमेंट 3000 कारण हा 3000 3 वर्षाचा खर्च आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण जे तयार केलेलं आहे इथे बघा फॉर द इयर एंडिंगमध्ये याच्यामध्ये एकाच वर्षाचं म्हणजे चालू वर्षाचे सगळे खर्च आले पाहिजे ट्रेडिंग अकाउंटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग इथं हा 3000 रुपये 3 वर्षाचा खर्च आहे. त्याचं काय करायचं आता बघा की 3 वर्षाचा खर्च घेता येणार नाही. मग 3 वर्षाला 3000 म्हणजे वर्षाला किती 1000. याचा अर्थ हे याच्यातले जे 2000 रुपये आहेत ते पुढच्या 2 वर्षाचे बरोबर आहे की नाही बघा. मग पुढच्या 2 वर्षाचा खर्च यावर्षी घेऊन चालणार नाही म्हणून यावर्षीच्या 3000 मध्ये आलेलं असल्यामुळं लेस प्रीपेड 2 इयर्स म्हटले बघा इथं ते वजा करायचे आणि चालू वर्षाचा जेवढा खर्च आहे चालू वर्षाचा किती 1000 दरवर्षी 1000 3 वर्षाला 3000 या नियमाप्रमाणे 1000 इथे घ्यायचे राहिले. आता हे 2000 हे 2000 प्रीपेड असल्यामुळं पुढच्या वर्षीच असल्यामुळं ॲडव्हान्स पेमेंट याला म्हणायचं आणि ॲडव्हान्स असल्यामुळं असेट बाजूला घ्यायचं. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट इथं दाखवलेलं आहे बघा 2000 रुपये लक्षात आलं का बघा. त्याच्यानंतर इंटरेस्ट कुठल्या बाजूला आहे क्रेडिट बाजूला आणि इंटरेस्ट क्रेडिट बाजूला याचा अर्थ आपल्याला व्याज मिळालं आणि व्याज मिळालं म्हणजे हे आपलं उत्पन्न आहे त्यामुळं आपण बाय इंटरेस्ट इथं 2000 रुपीज इनरला घेतले आहे. त्याच्यावर देखील ॲडजस्टमेंट आहे. इनरला आपण घेतलेला आहे बाय इंटरेस्ट ॲक्रूड ते नंतर बघूया. ट्रेड एक्सपेन्सेस व्यापारी खर्च आणि हा खर्च जो आहे 2000 रुपये आणि खर्च असल्यामुळं ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूलाच घ्यायचा टू ट्रेड एक्सपेन्सेस 2000 रुपये. त्याच्यानंतर बा प्रीपेड वेजीस पुढच्या वर्षीचे मजुरी यावर्षी दिलेली आहे आणि ते ट्रायल बॅलन्समध्ये आलेलं आहे आणि ट्रायल बॅलन्समध्ये जर आला असेल तर त्याचा एकच इफेक्ट द्यायचा. त्यामुळं प्रीपेड वेजीस हा पुढच्या वर्षीचा खर्च असल्यामुळं बॅलन्स शीटच्या असेट बाजूला ॲडव्हान्सेस यामध्ये काय येणार असेट्स आणि त्याच्यामध्ये ॲडव्हान्सेस हे इथं या ठिकाणी येतात म्हणून प्रीपेड वेजीस इथं 2000 मालमत्ता येणं आणि ॲडव्हान्स असं याचं आपण मराठीत हेडिंग करू शकतो. इथं 2000 प्रीपेड वेजेस घेतलेले एकच इफेक्ट येणार त्याचा. आता आपण ॲडजस्टमेंटकडं ट्रायल बॅलन्सचे सर्व आयटम झालेले आहेत. त्यामध्ये पहिली ॲडजस्टमेंट आहे बघा स्टॉक. आता स्टॉक ऑन 31 मार्च 2006 हा क्लोजिंग स्टॉक आहे आणि त्याच्यामध्ये कॉस्ट प्राईस 25,000 आणि मार्केट प्राईस 28,000 अशा 2 किमती काही वेळेला ॲडजस्टमेंटमध्ये देतात क्लोजिंग स्टॉकची. यातली जी कमी असेल ती आपण घ्यायची ती म्हणजे 25,000. आता क्लोजिंग स्टॉक कुठं दाखवतो आपण क्लोजिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला सेलच्या खाली बाय क्लोजिंग स्टॉक 25,000 आणि ॲडजस्टमेंट असल्यामुळं 2 इफेक्ट द्यावे लागतात. एक इफेक्ट आपण इथे घेतला आणि दुसरा इफेक्ट बा मालमत्ता असल्यामुळं कुठं घ्यायचं आहे आपण क्लोजिंग स्टॉक असेट बाजूला क्लोजिंग स्टॉक 25,000 रुपये आपण घ्यायचे. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट बघा इन्शुरन्स इन्क्लूड 2000 पेड फॉर लाईफ इन्शुरन्स प्रीमियम. लाईफ इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे काय आयुर्विमा आणि आयुर्विमा म्हणजे मालकाचा व्यक्तिगत विमा आहे तो. इथं कुठले खर्च आले पाहिजेत या ठिकाणी जे खर्च आले पाहिजेत या ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला जे माहिती असेल ती व्यवसायाची असली पाहिजे व्यक्तिगत खर्चाची असता कामा नाही. त्याच्यासाठी म्हणून मग आपण काय करायचं विमा जो एकूण 5000 भरला आहे यातला लाईफचा आहे जो व्यक्तिगत आहे तो वजा करायचा किती 2000 इथं वजा केला आहे बघा. त्याच्यातून लेस इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स म्हणायचं 2000 आणि आउटरला मग व्यवसायाचा विमा किती 3000. आता हा मालकाचा व्यक्तिगत असल्यामुळे त्याच्या भांडवलातून काय व्हायला पाहिजे वजा व्हायला पाहिजे म्हणून त्याच्या भांडवलातून लेस ड्रॉईंग जवळ का नाही इथे दाखवलं बघा लेस ड्रॉईंग 2000 रुपये शेवटच्या ओळीला इथं घ्यायचं मध्ये गॅप तसाच ठेवायचा. त्याच्यानंतरचा आयटम आपण बघायचा आहे इंटरेस्ट ₹1500 ड्यू बट नॉट रिसिव्ड इन ऑन इन्व्हेस्टमेंट. गुंतवणूक केलेली आहे त्याच्यातलं थोडं व्याज मिळालं आहे थोडं व्याज मिळायचं आहे म्हणजे हे नाही चालू वर्षाचंच व्याज आहे म्हणून चालू वर्षी मिळालेलं व्याज किती आहे 2000. अजून येणं व्याज किती आहे ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1500 रुपये आपण ॲड करायचं आहे. आउटरला एकूण व्याज तुम्हाला किती मिळणार आहे 3500 आणि हे येणं आहे.
आणि येणं असल्यामुळं आपण बॅलन्स शीटच्या असेट बाजूला येणं दाखवायचं. या ठिकाणी बघा इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण ॲड केलं तरी चालतंय. ॲड इंटरेस्ट ॲक्रूड, यालाच आउटस्टँडिंग इंटरेस्ट असं देखील आपण म्हणू शकतो. 14,000 रुपये, त्याच्यामध्ये येणं व्याज 1,500 रुपये, अशी मिळून तुमची गुंतवणूक 15,500 अजून या वर्षीची दिसते या ठिकाणी. त्याच्यानंतर जाते बाबा डिप्रिसिएट मशिनरी बाय 10% अँड फर्निचर बाय 5%. मशिनरीचा घसारा आकारायचा आहे आपल्याला. आणि मशिनरीचा घसारा म्हणजे मशिनरी वापरतो आपण आणि वापरल्यामुळे जी झीज होते आणि झीज झाली की किंमत आहे तशीच राहणार काय सांगा, नाही, कमी होणार. म्हणून 50,000ची मशिनरी 10% कमी होणार, डिप्रिसिएशन 10%. आणि म्हणून आपण तेवढी किंमत कमी केली म्हणजे 50,000ची लेस 5,000 आणि आउटरला तुमची मशिनरी किती दिसली 45,000. आता हा तुमचा तोटा आहे आणि तोटा असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू डिप्रिसिएशन ऑन मशिनरी 10% डायरेक्ट आउटरला दाखवलं चालेल, इनरला दाखवला तरी चालेल. समजलं का नाही? 5,000 रुपये. त्याच्यानंतर फर्निचर बाय 5%. फर्निचर देखील तुम्ही वर्षभर वापरलाय आणि वर्षभर वापरल्यामुळं तुमच्या फर्निचरची काय झाली, झीज झाली. आणि झीज झाल्यामुळं फर्निचरची किंमत काय झाली, कमी झाली. म्हणून ती किंमत कमी करायची आहे. किती टक्के? 5%. 5% म्हणजे 26,000च्या 5% म्हणजे 1,300 येतात. 26,000 भागिले 100 गुणिले 5 या सूत्राप्रमाणे 1,300 येतात. तेवढं 1,300च फक्त वजा करायचे. म्हणजे आज रोजी किंमत किती आहे? 31 मार्च 2006ला 24,700 रुपये इतकी त्याची किंमत होती. आता मला सांगा, फर्निचरची किंमत कमी झाल्यामुळे झालं काय? तुमचा तोटा झाला. आणि हा तोटा तुमचा कुठं दाखवायला पाहिजे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर किंवा असं इनरला घेऊन तुम्ही जरी दाखवला तरी चालतंय. आणि 5,000मध्ये 1,300 ॲड करून आउटरला 6,300 दोन्ही एकत्रित डिप्रिसिएशन दाखवलं तरी चालतंय. जर समजा तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर सेपरेट दाखवला तरी चालेल. लक्षात आलं? त्याच्यानंतर बा प्रोव्हाइड रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स 5% ऑन डेटर्स. डेटर्स म्हणजे येणं आहे. उधारीवर माल विकला आपण कितीचा? 30,000चा. ही उधारी वसूल करायची आहे 30,000. यातले 1,500 रुपये बुडण्याची शक्यता आहे. 5% म्हटले. लेस RDD इथं 5% लिहायला पाहिजे आणि 5% इथं बुडण्याची काय शक्यता आहे. आणि बुडण्याची शक्यता असल्यामुळं आपण 30,000च्या 5% म्हणजे 1,500 रुपये येतात. आउटरला आपण 28,500 इथं दाखवलेत. हे नक्की येणार 28,500. यातले 1,500 शंका आहे. आता हे RDD आहे, बुडलेले नाहीत, बुडण्याची शक्यता आहे. बरोबर, ठीक आहे. तो एक दृष्टीनं तोटाचा आपला. तोटा आपण कुठं घेतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला इथं जागा सोडलेली आहे बघा. 2 RDD न्यू म्हटलं आपण 1,500 त्याच्यामध्ये लिहायची. त्याच्यातून लेस ओल्ड RDD करायची आहे किती? 1,000. 1,500 डेबिट, ओल्ड RDD 1,000 क्रेडिट. डेबिटमधनं क्रेडिट, डेबिट मोठे असल्यामुळे क्रेडिट वजा करायचे. नेट RDD किती आली इथं? 500 रुपये आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. त्याच्यानंतर अँड डिस्काउंट ऑन रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स ॲट 2%. डिस्काउंट म्हणजे आपण देखील काही लोकांचं देणं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सूट मिळण्याची शक्यता आहे. आणि सूट मिळण्याची शक्यता आहे ती सनरी क्रेडिटर्समधून 2% प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट इथं 2% घ्यायचं आहे. आणि याच्यात 2% म्हणजे 1,100 रुपये होतात आणि ते वजा करून आउटरला 53,900 ही मिळण्याची शक्यता आहे आपल्याला. आता डिस्काउंट आपल्याला मिळणार, आपलं देणं काय होणार? कमी होणार. आणि आपलं देणं कमी होणार म्हणजे आपल्या दृष्टीने काय तो फायदा. आणि फायदा असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 1,100 रुपये या ठिकाणी आपण घेतलेले. अशा पद्धतीनं हा सर्व प्रॉब्लेममधले सर्व इफेक्ट आपण या ठिकाणी दिलेले आहेत. आता आपण काय करायचं? क्लोज करायचं आहे. क्लोज करत असताना इथं पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. ट्रेडिंग अकाउंटचे डेबिट बाजूची बेरीज करायची, क्रेडिट बाजूची बेरीज करायची. जी मोठी असेल तर दोन्हीकडे लिहायची. आता इथं जर बघितला तर क्रेडिट बाजूची बेरीज मोठी, इथं रकाना टाकलेला आहे, त्या रकान्यामध्येच लिहायचं. 1,43,000 ही मोठी आहे आणि इथले वरचे 1, 2, 3, 4 आयटमची बेरीज ही 1,43,000पेक्षा कमी आहे. त्यामुळं हीच बेरीज दोन्हीकडे आपण लिहिली 1,43,000 आणि फरक किती आला? 14,000. ही डेबिटची वजा केल्यानंतर हे 14,000 हा तुमचा काय? ग्रॉस प्रॉफिट. बरोबर आहे. हा ग्रॉस प्रॉफिट आपण कुठे घ्यायचा? हा ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचा. बा इथला फरक इथं आला आणि हा फरक इथे घ्यायचा. त्याला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन म्हणायचं. इथे कॅरेट डाऊन म्हटलं, इथं ब्रॉड डाऊन म्हणायचं. 14,000 लक्षात आलं. त्याच्यानंतर जसं ट्रेडिंग अकाउंट क्लोज केलो तसंच हे देखील अकाउंट क्लोज करायचं आहे. याची बेरीज करायची, डेबिट बाजूची बेरीज करायची, क्रेडिट बाजूची बेरीज करायची. जी मोठी आहे ती दोन्हीकडे लिहायची.
समजलं का? आता इथं जर बघितला तर डेबिट बाजूची बेरीज मोठी आहे. डेबिट बाजूची मोठी म्हणजे खर्चाची आणि तोट्याची बाजू मोठी आहे. खर्चाची बाजू मोठी आहे 21,800, 21,800. समजलं का नाही? आणि इथं जर तुम्ही बघितला 14 आणि 3 17 आणि 18, 18,700 इकडची येते. म्हणजे क्रेडिट बाजूची बेरीज कमी आहे. कितीनं कमी आहे? 3,200. म्हणजे फायदा तुमचा कमी आहे, उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे. 3,200. मग मला समजा तुमच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल तर त्याला काय म्हणतो आपण? तोटा म्हणतो. मग तुमचा तोटा झालेला आहे बाय नेट लॉस टू. आता हा नेट लॉस आलेला आहे. जसं इथं नेट प्रॉफिट होतो तसाच हा नेट लॉस. इथं जरी खाली घेतला तरी चालतं बाय नेट लॉस 3200 रुपये. इथं दाखवला चालेल, इथं वर दाखवला तरी चालेल. 3200 रुपये हा तुमचा तोटा झाला. तोटा झाल्यामुळं काय होणार हो? तोटा झाल्यामुळं मालकाचं भांडवल काय होणार? कमी होणार. म्हणून हे काय करायचं? इथं आणायचं आणि कॅपिटलमधून नेट लॉस काय करायचा? वजा करायचा. म्हणून मालकाचं भांडवल 1 लाख होतं वर्षाच्या सुरुवातीला. लॉस वजा केलं तर राहिलं किती? 96,800. लक्षात आलं का? आणि पूर्वी आपण ड्रॉईंग केलेले आहेत बघा. विमा भरलेला आहे, समजलं का नाही? लाईफ इन्शुरन्स, व्यक्तिगत विमा, आयुर्विमा भरलेला आहे मालकाचा 2,000 रुपये. ते देखील त्याचं वजा करायचे. 96,000 त्याचं भांडवल आलं, त्याच्यातून हे देखील 2,000 वजा करायचं. म्हणजे निव्वळ भांडवल त्याचं आज मितीला 94,800 इतकं आपल्याला दिसतंय. समजला? त्याच्यानंतर आपण काय करायचं? त्याच्यानंतर आपण हे सगळे आयटम जे आहेत हे आपण घेतलेले आहे. इथं बॅलन्स असेट बाजू आणि लायबिलिटी बाजू हे देखील बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे. आता इथं काय? इथं बॅलन्स शीटला असेट बाजू आणि लायबिलिटी बाजूला फरक येता कामा नये. असेटची बेरीज करायची, लायबिलिटीची स्वतंत्र बेरीज करायची. दोन्ही बाजूची बेरीज ही सारखी आली पाहिजे. इथं बघा 1,48,700 ही बेरीज लायबिलिटी बाजूची आलेली आहे. असेट बाजूची देखील बेरीज 1,48,700 आलेली आहे. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी माहिती घेतलेला आहे. जर काही विद्यार्थ्यांना शंका असतील तर त्या शंका विद्यार्थ्यांनी विचारायला काही हरकत नाही. ठीक आहे, धन्यवाद.